करावं साहेब या की रसाळ सर यांचा इयत्ता दुसरीतला विद्यार्थी जिल्ह्यात 4था व 5वा या ठिकाणी आलेला आहे। यानंतर ज्यांचे आता पहिलीतील विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत असे सर्वांचे आवडते लोकप्रिय शिक्षक, शाळेला जे पाहिजे ज्यांच्याकडून ते ह्यांच्या नुसतं शब्द न देणारे असे बांगार सरांचा सत्कार या ठिकाणी बोधले महाराजांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी आदरणीय रमेश देशमुख सर या ठिकाणी आपले विचार व्यक्त करणार आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करा। आज या पालक शिक्षक आणि गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित राहिलेले आपल्या येरमाळा बीटचे विस्तार अधिकारी आणि आमचे श्रीयुत संतोषजी माळी सर, आपल्या गावचे भूषण हरिभक्त पंडित नारायण महाराज बोधले गौरकर, आपले गौरचे सरपंच श्रीयुत सुषमाताई देशमुख, उपसरपंच श्रीयुत रामेश्वरीताई लंगडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीयुत तात्यासाहेब देशमुख, माजी सरपंच श्रीयुत मुकुंदराव देशमुख, बिगर शेती ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन श्रीयुत दत्तात्रय विठ्ठलराव पाटील, आमचे कुशल युवक श्रीयुत मारुती देशमुख सर, या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि या शाळेसाठी खंबीर असे साथ देत असलेले श्रीयुत अण्णासाहेब आसकुळे, प्रतापभाई देशमुख, अजित माळी, आकाश जाधव, ग्रामपंचायतीचे सदस्य अर्जुन देशमुख, तसेच भागवत तौर आणि समोर बसलेले माझे सर्व या देशाचे आधारस्तंभ विद्यार्थी विद्यार्थिनी, माता भगिनी, पालक वर्ग, मी प्रथम या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत पाटील सर आणि या शाळेतील सर्व शिक्षक यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, कारण या शाळेचं नाव लोकांमध्ये भर घालण्याचं काम या ठिकाणी या शाळेतील सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक यांच्याच प्रयत्नामुळं हे शक्य झाल्यामुळे त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी शाळांना वेळोवेळी सहकार्य, मार्गदर्शन आणि नियोजन केल्यामुळे हे यश आपल्याला या ठिकाणी साध्य झालेलं दिसतं। मी आपणाला पालकांना विशेष विनंती करणार आहे, आपण आपली मुलं हे प्राथमिक शाळेमध्ये आणि गावात 10वी पर्यंत शिक्षण आहे त्या ठिकाणी घ्यावं
हे मी मुद्दाम सांगतो कशासाठी, आपण शहरांमध्ये आपली मुलं घालतो किंवा पाठवतो, त्याकडं विशेष लक्ष आपलंही राहत नाही. आपल्या मुलांना मित्र कसा मिळतो हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळं मित्राच्या संगतीमुळे आणि आपल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी बिघडण्याची शक्यता असते. आणि म्हणून या शाळेमध्ये विद्यार्थी आपला पाठवला तर आपलंही लक्ष राहतं आणि आपल्या या विद्यालयामध्ये या शाळेतील जे शिक्षक आहेत ह्या शिक्षकांचा सुद्धा आपला परिचय असतो. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर, शाळा भरल्यानंतर सुद्धा किंवा अगोदर सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्याची विचारपूस करू शकतो. आणि म्हणून वय वर्ष 18पर्यंत सहज शक्यतो तो विद्यार्थी आई वडिलांच्या सहवासामध्ये असेल तर माझ्या आकलनानुसार तो विद्यार्थी बिघडत नाही. कारण इथं आपल्याला माहीत असतं हा मुलगा, आपला मुलगा कुणाच्या नादी आहे, त्याचे मित्र कोण आहेत, त्याचे साथीदार कोण आहेत. आणि मग आपण अप्रत्यक्ष सांगत असतो की बाबा रे याच्या नादी लागूनपेक्षा तो दुसरा मित्र शोध, अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी सूचना किंवा सुझाव देत असतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होत असतो. आपल्याला माहीत आहे विद्यार्थी बिघडतो हे संगतीमुळं, विद्यार्थी बिघडतो हे मित्रामुळं. कारण लिंबाच्या द्राक्षेचा वेल लिंबावरती गेल्यानंतर तो कडू का झाला तर ते संगती गुन्हे झाला. आणि म्हणून आपण दुसऱ्याला नावं न ठेवता आपल्याच पाल्यांकडं, आपल्याच विद्यार्थ्यांकडं सजग पद्धतीनं आपण लक्ष दिलं तर उद्याची भावी पिढी निर्माण करण्याचं काम आपल्या हातून होत असतं. परंतु आपण काय करतो, ज्यावेळेस विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यावेळेस दुर्लक्ष करतो आणि इतर विषयांमध्ये उगाचच निरर्थक चर्चा करतो. आणि एक निरर्थक चर्चेमुळे आपल्या पाल्यांकडं, आपल्या घरांकडं आपण त्या ठिकाणी आपल्या हातून दुर्लक्ष होत असतं. आणि म्हणून ज्याच्यासाठी आपण हे सगळं करणार आहोत, एक समजा विहीर खाणणे, पाईपलाईन करणे किंवा चांगला बंगला बांधणे किंवा शेती घेणे, पण जर हाच विद्यार्थी जर व्यवस्थित नसेल, पुढं घडणार नसेल किंवा आपण त्याला लक्ष देणार नसेल तर मिळवलेली संपत्ती तो मुलगा ठेवणार आहे का. आणि मग तो चांगला ठेवण्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याची सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपले जे महान नेते घडले, महान शास्त्रज्ञ घडले, हे कुठल्या मोठ्या हायस्कूलमधून नाहीत, मोठ्या कॉलेजमधून नाहीत, ते प्राथमिक शाळेमधून घडले. कारण प्राथमिक शिक्षकांचा ठसा हा जीवनावर विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजलेला असतो. आता आम्ही पहिली दुसरी असताना काळे सर, पौळ सर, पंडित सर हे असे होते आणि त्यांचा आजही ठसा आमच्यावरती आहे. पण आम्ही ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्या कॉलेजच्या प्राध्यापकांचा ठसा किंवा विचाराचा प्रभाव आमच्यावर कमी दिसतो. याचं मुख्य कारण आहे विद्यार्थ्याचे आकलन करण्याची शक्ती, विद्यार्थ्याची ग्रास्पिंग पॉवर हे फक्त प्राथमिक शिक्षणामध्येच असते. कारण त्याचा 100% बौद्धिक विकास हा प्राथमिक शाळेमध्ये होतो. आणि म्हणून आमच्या प्राथमिक शाळेतले शिक्षक अतिशय हे आहेत, सजग आहेत, कृतिशील आहेत. आज आपण पाहतो पूर्वी प्राथमिक शाळेचा दर्जा, प्राथमिक शाळेची बसण्याची सुद्धा अवस्था अतिशय बिकट होती. आज सर्व खोल्या व्यवस्थित आहेत, कॉम्प्युटर आहेत, लाईटिंग सुविधा आहे, आपला डायनिंग ही हॉल आहे, सभागृह आहे, पटांगण आहे. त्यामुळं या ठिकाणी हे सगळं या ठिकाणी आपले हे शिक्षकवृंद आणि आपल्या गावातले जे तरुण नेतृत्व आहेत, तरुण विद्यार्थी आहेत, शैलेश लंगडे सर, ते अर्जुन, हे आपले अण्णासाहेब आसकुळे, तात्या आपलं आपा ताटे, आकाश जाधव, हे सगळ्यांच्या प्रयत्नातून हे आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसतं.
आणि विशेष करून या ठिकाणी या ग्रामपंचायतने अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याहीमुळं आमच्या शिक्षक वृंदांना काम करण्याला एक प्रकारे चालना मिळते, स्फूर्ती मिळते आणि म्हणून या ठिकाणी आज आपण हे मंथन परीक्षेतील विद्यार्थी असोत किंवा आणखीन वेगवेगळ्या स्पर्धेतील विद्यार्थी असोत, हे चांगलं घडवण्याचं काम हे आमच्या या शिक्षकाच्या हातून झालेले आहे. खरं तर या ठिकाणी स्वर्गीय मुंडे सर यांच्या काळामध्ये या शाळेचं चित्र या ठिकाणी बदललं गेलं, चांगलं स्वरूप झालं. ईश्वराला नेहमी चांगली माणसं आवडतात आणि त्यामुळं आपल्यातून या ठिकाणी मुंडे सर जरी गेलेले असले तरी गौरच्या प्रवाहामध्ये, गौरच्या विचारसरणीमध्ये त्यांचा नेहमीच आपल्याला या ठिकाणी सहभाग झालेला दिसतो किंवा राहिलेला आहे. आता आपण पाहतो पूर्वी या ठिकाणी डोले सर होते. डोले सरांच्याच काळात आमचे विद्यार्थी घडले, म्हणजे आमचे स्वतःचे मुलं असतील ते मुलंसुद्धा या ठिकाणी डोले सरांच्या कालावधीमध्ये घडले. त्यावेळेस बरेचसे मुलं डॉक्टर, इंजिनियर झालेत आणि म्हणून तीच परंपरा या ठिकाणी सुद्धा या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी जोपासलेले. आता आमचे पाटील सर तर एक मित्रत्व म्हणून आहेत, अगदी हरहुन्नरी आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये ते आपला ठसा उमटवत आहेत आणि त्यांच्या या चांगल्या कार्याचा, त्यांच्या मेहनतीचा आपण गौरच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यांच्या आपण त्याची जो बेनिफिट तो बेनिफिट आपण उचलला पाहिजेत. मी गौरमधील सर्व पालकांना आणि मातांना विनंती करतो की आपली मुलं इंग्लिश स्कूल किंवा इतर बाहेर शाळेमध्ये घालण्यापेक्षा गावातल्याच शाळेमध्ये घाला. आता मी तुम्हाला माझं छोटंसं उदाहरण देतो. मी साधा कारकून होतो. मी मुलं मला पगारसुद्धा होती. मी उस्मानाबादला किंवा लातूरला मुलं घालू शकत होतो, परंतु या ठिकाणी 10वीपर्यंत शिक्षण फुकट झालं. 11वी 12वीला मला त्या ठिकाणी खर्च करायला संधी मिळाली शिल्लक पैसे ठेवून आणि त्यामुळं माझं उद्दिष्ट मला साध्य करता आलं नाही, करता आलं. मी माझं उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठी दिलं की कुणाची कुणी बरोबरी करू नका. श्रीमंत माणसं असतील ते इंग्लंड अमेरिकेला जाऊ शकतील, परंतु हे गाव गरीब लोकांचं शिक्षणासाठी जिल्हा परिषदेची शाळा ही गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. त्या संधीचा आपण फायदा घ्यावा, या संधीचं सोनं करून घ्यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचा मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय मारुती सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ या विचारपटावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या बीटाचे विस्तार अधिकारी माननीय माळी साहेब, त्याचप्रमाणे आपल्या गौरगावचे भूषण माननीय बोधले महाराज, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, पूर्ण ग्रामपंचायतचे सदस्य, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे पूर्ण शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थी पालक. बघा, एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. या उक्तीला खरोखरच या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करत आहेत. मगाशी कुलकर्णी मॅडमनं सांगितलं, या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना यश भेटलेलं आहे त्याच्यामध्ये गावाचं सहकार्य आहे. मी तर म्हणतोय सुरुवातीपासूनच या ठिकाणी गावाचं सहकार्य आहे. आपल्याला माहीत आहे गावामध्ये आपल्या शाळेमध्ये कुठल्याही गोष्टीचं राजकारण किंवा इतर गोष्टी होत नाहीत. जे पण तुमच्या शाळेतील कार्यक्रम आहेत त्याला अगदी तनमनधनाने सर्वच ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामस्थ असतील अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. याचं उदाहरण म्हणजे आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं आताच्या या ठिकाणी बांगर सरांनी सांगितलं, जवळपास 93-94 हजार गावातून या ठिकाणी शाळेसाठी देणगी जमा झाली. म्हणजेच गावाविषयी किती प्रेम आहे आपल्याला यामधून दिसून येतं.
आणि या ठिकाणी शिक्षकांचं अगदी मनपूर्वक मनापासून कौतुक करतो की आजपर्यंत ही बघतोय आपण या शाळेचा गाडा आजपर्यंत सुरू आहे, परंतु स्कॉलरशिप असेल, मंथन असेल किंवा इतर परीक्षेमध्ये एवढं यश या ठिकाणी सुरुवातीलाच भेटलेलं आहे. यामुळं सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर आणि सर्व शिक्षक वृंदाचं या ठिकाणी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला वाटतं मंथन काय आहे, काही लोकांना माहीत नसतं मंथन म्हणजे नेमकं काय आहे, पालकांना माहीत नसतं. सर सांगतात मंथन परीक्षेमध्ये एवढे मार्क पडले, मंथनमध्ये ह्याचा नंबर आला, त्याचा नंबर आला, परंतु आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो की मंथन परीक्षा म्हणजे भविष्यामध्ये आपण MPSC UPSC ज्या परीक्षा देतो, स्पर्धा परीक्षा देतो, त्याचाच हा या ठिकाणी बेस म्हणावा लागेल. आणि मंथन म्हणजे असं नाही की लिहिता वाचता आलं म्हणजे विद्यार्थ्याला मंथनमध्ये लगेच मार्क पडतात, असा विषय नाही. त्याच्यामध्ये त्याच्या गुणवत्तेचा कस लागतो किंवा या ठिकाणी आलो मार्क वरच्यावरी पडले असा पण काही विषय नाही. खरोखर त्याची बौद्धिक पातळी त्या ठिकाणी काठिण्य पातळी तपासली जाते. याच्यामध्ये मराठी असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, बुद्धिमत्ता, या ठिकाणी जर विद्यार्थी त्याची चौकस बुद्धिमत्ता असेल किंवा खरोखरच सगळ्या क्षमता जर त्याला आत्मसात झाल्या असतील तरच तो त्याच्यामध्ये म्हणजे पात्र ठरू शकतो.